सुरभी थिएटरच्या वतीनं कालिदास कला मंदिर येथे नाट्यकुंभ पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे। यात वर्षभर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी स्थानिक कलाकारांसह प्रायोगिक तसंच विविध नाटक सादर होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर शनिवारी सुरभी थिएटरचे क्रांती सूर्य हे हिंदी नाटक लोकाग्रहास्तव पुन्हा सादर करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसंच MET कॉलेजच्या संचालिका शैफाली भुजबळ उपस्थित होत्या। त्यांनी या नाटकाला शुभेच्छा दिल्या आहे आणि हे नाटक भारतभर व्हावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आणि जसं योगेश कमोदांनी सांगितलं आणि बाकीच्या सर्व मान्यवरांनी सांगितलं की एक कुंभ आज या 3 जानेवारीपासून या वर्षभरात 12 नाटकं असं जे काही होत आहे खरोखरच चांगलं म्हणजे चांगलं स्टेप घेतलेली आहे, चांगली स्टेप घेतलेली आहे। आणि त्याच्यात हे बाल कलाकार छोटे छोटे आलेले आहेत इकडे, त्यांना तर आवर्जून टाळ्यांच्या कडकडात आपण त्यांचं स्वागत करावं। आणि त्यांची मेहनत पण खूप असते या नाटक बसवण्यात आणि त्यांच्यात कलाकारात जे काही त्यांचं पोटेन्शियल आहे ते दाखवत असतात। 3 तारखेला 3 जानेवारीला हेच नाटक सूर्य हे नाटक जे 3 जानेवारीला इकडे हाऊसफुल या सभागृहात झालं, तर तेच डिमांड म्हणून आज परत या स्टेजवर प्रस्तुती आहे आणि प्रस्तुत करणार आहे आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा। खरं तर आत्ताच वैशंपायन मॅडमनी सांगितले की 3 जानेवारी हा महिला शिक्षण दिन हा जो काही महाआघाडी सरकारने घेतलेला आहे, घोषित केलेला आहे, हे खरोखरच एक विनम्र अभिवादन पहिल्यांदा तर सावित्रीबाई फुलेंना करणं भाग आहे। कारण का आज आम्ही जे काही स्टेजवर महिला उभ्या आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत। पण हे फक्त महाराष्ट्र देशात न घडता आणि न जोशात नुसतं महाराष्ट्र देशात न घडता हे आपल्याला दिल्लीपर्यंत न्यायचं आणि पूर्ण भारतात हे घडवून आणायचं आहे। आपल्याला काही देणं लागतं म्हणून आपण सातत्याने सावित्रीबाईंनी जे काही पुढाकार घेऊन त्यावेळेस महिलांना शिक्षण दिलं, तसंच आपल्याला आजूबाजूच्या पण महिलांना वरती चढवायचं आहे, त्यांना मोटिवेशन द्यायचं आहे। हेच आपण त्यांच्यावर म्हणजे उपकार एक आहे आणि हा फेडणं हे आपल्याला भाग आहे। एवढंच बोलते आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा आणि हे नाटक असंच अगदी पुढच्या सक्सेस आणि पुढच्या पदावर जाऊ हीच माझी इच्छा आहे, प्रार्थना। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे, नाशिक।